Hello, student. Good morning to all. Wish you all a very happy new year. And today we will see chapter number 5 nouns number. Nouns in number, that singular or plural, that we will see today. So just see point A, singular and plural nouns. A noun that denotes only one person or thing is said to be of the singular number. म्हणजे ज्या शब्दातून आपल्याला कळतं की यामध्ये एकच वस्तू आहे, सिंगल गोष्ट आहे, ते नाव म्हणजे सिंग्युलर नाउन्स. अँड अ नाउन दॅट डिनोट्स मोर दॅन वन पर्सन ऑर थिंग्स इज सेड टू बी ऑफ द प्लुरल नंबर. आणि अशा नावातून असं जे नाव आहे ज्यातून लक्षात येतं की आपण जे पाहतोय त्या एक वस्तू नाही आहे, बऱ्याच वस्तू आहेत त्या ठिकाणी. दॅट इज कॉल्ड प्लुरल नाउन. Point B, formation of plural nouns from singular nouns. Add s to the singular noun. जेव्हा सिंग्युलर नाउन प्लुरल फॉर्ममध्ये फॉर्मेशन होत असतं त्यावेळेस त्याला एस जोडला जातो. फॉर एक्झाम्पल काऊ, काऊज. ॲड ES टू द सिंग्युलर फॉर नाउन्स एंडिंग इन एस, SH, CH और एक्स. ज्या वर्ड्सचे शेवटचे लेटर्स जे आहे एस किंवा SH किंवा CH किंवा एक्स असेल, तर अशा शब्दांच्या समोर ES हा प्रत्यय लागतो. फॉर एक्झाम्पल क्लास, क्लासेस, बुश, बुशेस, बेंच, बेंचेस, टॅक्स, टॅक्सेस. पॉईंट नंबर 3, ॲड ES टू द सिंग्युलर फॉर सम नाउन्स एंडिंग इन ओ. काही काही शब्दांचा शेवटचं लेटरसुद्धा ओ असते, तर अशा शब्दांना सुद्धा ES प्रत्यय लागतो. बफेलो, बफेलोज. फॉर सम शॉर्ट वर्ड्स एंडिंग इन ओ ॲड ओनली एस. पण काही काही ओ लेटर्सनी एंड होणाऱ्या शब्दांना एस जोडून येतो कधी कधी. फॉर एक्झाम्पल फोटो, फोटोज, यांना ES लागत नाही. फॉर नाउन्स एंडिंग इन वाय, ज्या नावांचा एंड हा वायने होतो, चेंज द वाय टू आय अँड ॲड ES. तर तो वाय जो आहे तो आयमध्ये कन्वर्ट होतो आणि त्याच्या पुढे ES जोडण्यात येतो. फॉर एक्झाम्पल पोनी, पोनीज. नंबर 6, वेन वाय कम्स आफ्टर अ वॉवेल सिम्पली ॲड एस. जेव्हा वाय येतो वॉवेल नंतर, वॉवेल म्हणजे कोणते तर AEIOU, ह्या वॉवेल्स नंतर शेवटचं लेटर जर वाय असेल तर त्याला हा फक्त एस जोडला जातो. फॉर एक्झाम्पल टॉय, टॉयज. नंबर 7, फॉर सम नाउन्स एंडिंग इन F और FE चेंज द F और FE टू V अँड ॲडेड ES. ज्या काही शब्दांचे शेवटचे जे लेटर आहे ते F किंवा FE असेल तर त्याच्यामध्ये FEचं किंवा Fचं V होतं आणि ES त्याला जोडलं जातं. फॉर एक्झाम्पल नाईफ, नाईव्स. नंबर 8, for some nouns ending in F or FE simply add S. CHIEF, chief, chiefs. For some nouns change the inside vowels. कधी कधी जे मधले vowels आहे ते चेंज होत असतात. फॉर एक्झाम्पल माऊस, माईस. OUचं काय झालं, OUSचं काय झालं, IC झालं. माऊस, माईस. नंबर 10, the singular and plural forms for some nouns in the same. कधी कधी प्लुरल आणि सिंग्युलर नाउन्स हे सेम असतात. फॉर एक्झाम्पल शिप, शिप. नंबर 11, सम नाउन्स डू नॉट फॉलो द रेग्युलर रूल्स. काही काही जे नाउन्स आहे ते रेग्युलर रूल्स जे आहे ते फॉलो करत नाही. जसं चाइल्ड, चिल्ड्रन. या ठिकाणी चाइल्डला REN जोडण्यात आलेला आहे. नंबर 10, सम नाउन्स आर युज्ड ओनली इन द सिंग्युलर. आणि काही काही नाउन आहे त्याचा यूज फक्त सिंग्युलरलीच होत असतो, प्लुरलमध्ये त्याचा यूज होत नाही. नंबर 13, जसं की फिजिक्स, फिजिक्स आहे तर हा फक्त सिंग्युलर सब्जेक्ट आहे, यामध्ये प्लुरल होऊ शकत नाही, जसं फिजिक्स असं होऊ शकत नाही. नंबर 13, सम नाउन्स आर युज्ड ओनली इन द प्लुरल. आणि काही जे नाउन्स आहे त्यांचा फक्त प्लुरलमध्ये यूज होतं, जसं की सॉक्स, जीन्स. आपण याला सिंग्युलरमध्ये सॉक नाही म्हणू शकत, सॉक्सच म्हणतो आपण. सॉक्स, जीन्स, याला जीन पण नाही म्हणू शकत आपण. सो दीज आर द रूल्स और फॉर्मेशन ऑफ सिंग्युलर नाउन्स अँड प्लुरल नाउन्स.
Exercise is there. Make the plural of the given words if any and write them in the correct boxes. आता या ठिकाणी बरेचसे प्लुरल वर्ड्स दिलेले आहे आणि त्यांना करेक्ट बॉक्समध्ये टाकायला लावलेलं आहे. या ठिकाणी आपण टाकलेलं आहे एंडिंग इन एस, स्टुडिओज, किलोज, मंकीज. प्रूफ्स ending in es, heroes, lunches, armies, leaves. Changing the vowel, feet, geese, teeth, lice. Only singular, mathematics, only plural. Spectacle, trouser, scissor. News was there in only singular. Singular, plural, the same. Deer, salmon, and salmon. Okay. Species. Point number C, changing the number of the nouns in a sentences. Number of noun is also changed in sentences. When you change the number of a noun or nouns in a sentence, this change could also affect the verb. आणि हा change आहे हा verbला affect करतो. Article as well as other pronouns or other words in the sentence. The verb has to be in agreement with the subject in the sentence in number and person. For example, the lamp has lost its way. Change the number of the underlined noun. तर इथे एकच लॅम्प होती. आता बघू ॲन्सरमध्ये काय होतं आहे. चेंज द लॅम्प्स हॅव लॉस्ट देअर वे. एक्सरसाइजेस देअर. रिराईट युझिंग द प्लुरल फॉर्म्स ऑफ अंडरलाईन नाउन्स. अंडरलाईन केलेले नाउन्स जे आहे ते कसे चेंज होतात ते बघायचं आहे. मेक अदर चेंजेस इफ नेसेसरी. आणि बाकी चेंजेस पण करू शकता जर गरज असेल. Number 1, the policeman heard the cry of the thief. The policeman heard the cries of the thieves. Number 2, we had a goose, a buffalo, a donkey, and calf on our farm. We had geese, buffaloes, donkeys, and calves on our farm. Number 3, the lady left the scarf on the shelf. The ladies left the scarves on the shelves. Number 4, the deer was in the bush grazing. The deer were in the bushes grazing. So here our lesson is over. So you just write down this exercise 1 and exercise 2 in workbook, or if you don't have workbook, you just write down in your notebook. Okay, have a nice day, take care.